हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण टाइप नंबर 5 ऑब्झर्व करत होतो. ठीक आहे, आणि ते म्हणजे थर्ड टर्म ॲडजस्टमेंट मेथड. त्यालाच आपण थोडंसं कंटिन्यू करणार आणि जे थोडेसे प्रॉब्लेम राहिलेत त्याला आज कंटिन्यू करणार. आता प्रॉब्लेम कोणते कोणते राहिले तर फक्त एक टाइप राहिला त्याच्यामध्ये, तो म्हणजे साइन इनवर्स वाला. काल मी फॉर्म्युला लिहून दिलाय इम्पॉर्टंट, वाटलं तर मी आज आणखीन फॉर्म्युला इम्पॉर्टंट म्हणून लिहून देतो, टेन्शन नका घेऊ, फक्त चेक करा. आधी प्रॉब्लेम बघा. जर समजा इंटिग्रेशन मध्ये न्यूमरेटर मध्ये कॉन्स्टंट आणि डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये स्क्वेअर टर्म निगेटिव्ह असेल, जसं की 4 + 8x - x² विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण आहे का? चेक करा. नाही, मग असं जर असेल तर लक्ष द्यायचं. I is equal to integration of 3 divided by काय रे, inner square root of 4 + 8x - x² with respect to x. चेक करा, न्यूमरेटर मध्ये कॉन्स्टंट आहे का? न्यूमरेटर मध्ये कॉन्स्टंट आहे. डिनॉमिनेटर मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? भले ते स्क्वेअर रूट मध्ये असू द्या, काय अडचण नाही, फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का चेक करा. आहे. तर अशा वेळेस काय करायचं ठरवलंय आपण? थर्ड टर्म ॲडजस्टमेंट. बट इथे चेक करा, व्हेरिएबल निगेटिव्ह आहे, म्हणजे स्क्वेअर टर्म कशी आहे रे? निगेटिव्ह आहे. अशा वेळेस काय करायचं ते सांगतो. थर्ड टर्म सेम प्रोसेस. थर्ड टर्म इज इक्वल टू काय रे फॉर्म्युला? हा, राईट, 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x चा स्क्वेअर. मग 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x किती आहे रे? 8 चा स्क्वेअर. म्हणजे काय रे? 2 × 1 = 2, 2 × 4 = 8, 4 चा स्क्वेअर 16. म्हणजे तुम्हाला 16 ऍड करायचं आणि 16 सबट्रॅक्ट करायचंय. मग इथे चेक करा, प्लीज गडबड नका करू. इंटिग्रेशन ऑफ 3 डिवायडेड बाय इनर स्क्वेअर रूट ऑफ. आता चेक करा रे, हे ऍड आणि सबट्रॅक्ट केव्हा करायचं ठरवलंय आपण? कॉन्स्टंट जर अगोदर असेल तर कॉन्स्टंट संपल्यानंतर व्हेरिएबल सुरू होण्याच्या अगोदर, किंवा व्हेरिएबल जर आधी असतील तर व्हेरिएबल संपल्यानंतर. मग इथे चेक करा, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट झाले जरा +16 -16 आणि +8x आणि -x². चेक करा, काही इक्वेशनला फरक पडला का? नाही. थोडीशी मदत करायचं मला इथं, गडबड नका करू. 3 कॉमन काढतो इंटिग्रेशन मध्ये, 1/, इथलं जर आहे हा 16 आणि 4 किती येईल रे? 20. आणि ह्या 3 टर्म मधून चेक करा, 3 टर्म मधून काय कॉमन काढायचं? मायनस कॉमन काढायचं. काय कॉमन काढायचं? मायनस. मायनस कॉमन काढायचं म्हणजे काय करायचं रे? मायनसची टर्म प्लस आणि प्लसची टर्म मायनस करायची. म्हणजे काय आलंय? 16 - 8x आणि +x² विथ रिस्पेक्ट टू x. कळलं? मी काय केलंय, फक्त सध्या काय केलंय? मायनस कॉमन काढले. फक्त काय कॉमन काढले? मायनस. इथे चेक करा काय येईल. प्लीज रिक्वेस्ट, गडबड नका करू. I is equal to 3 into integration of 1/, inner square root of 20 minus. हे जे ब्रॅकेट आहे, मी थोडंसं अंडरलाईन करतो ब्लू कलरने. चेक करा, त्या ब्रॅकेट बद्दल बघा. मी याला 2 पद्धतीने लिहू शकतो. ह्याला 2 पद्धतीने लिहू शकतो. कोणता रे? 4 - x². करेक्ट आहे? चेक करा. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर रूट, दुसऱ्याचं चिन्ह, तिसऱ्याचा स्क्वेअर रूट. वाटलं तर हे एक्सपांड करा, हे तिथे का चेक करा. किंवा और x - 4 चा स्क्वेअर, दोन्ही चालते. कुठलं करू मी ते तुमच्या मनावर. 4 - x करू, ठीक आहे, ओके. मी इथे थोडंसं लक्ष द्या रे, प्लीज गडबड करू नका, लक्ष द्या. कळलं तरच लिहा. मी इथे लिहितो मी काय? 4 - x² विथ रिस्पेक्ट टू x. राईट आहे? मला चेक करा, सबस्टिट्यूट करायचं. आता कुणाला सबस्टिट्यूट करायचं रे? पुट. काय पुट करायचं? हा, t is equal to 4 - x. डिफरन्शिएट अवर इक्वेशन रिस्पेक्ट टू x. dt/dx व्हॅल्यू किती येते रे? -1. कळालं का? जर x - 4 केला असतं तर 1 आला असतं. पण ठीक आहे, काय अडचण नाही. मी चेक करा, dt इज इक्वल टू काय रे? -dx. मायनस इकडे अप्लाय करा, तर -dt ची व्हॅल्यू काय असते? dx. कळालं का? मग आता नवीन इंटिग्रेशन I is equal to, प्लीज रिक्वेस्ट लक्ष द्या, हा 3 बाहेर इंटिग्रेशन मध्ये 1/, ह्या 20 ला मी इनर स्क्वेअर रूट ऑफ 20 चा स्क्वेअर करू शकतो का?
ऍडजस्टमेंट आहे आणि मायनस टी स्क्वेअर इंटू मायनस डी टी मायनस बाहेर काढा -3 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन आणखी एकदा रिपीट लिहिलो मी तुम्हाला कळावं म्हणून चेक करा √20 चा स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टी आणि तुम्हाला सांगितलं जर व्हेरिएबल जर निगेटिव्ह असेल तर फॉर्म्युला कोणता वापरतात रे 1 अपॉन इनर स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x बाय a प्लस c इथे x कोण आहे कळालं t आणि a कोण आहे √20 -3 इंटू साइन इनवर्स ऑफ करे t डिवाइडेड बाय √20 प्लस c फक्त शेवटी काय करायचं रे t ची व्हॅल्यू t ला द्यायची फायनल आन्सर t ची व्हॅल्यू t ला द्या मी येलो कलर मध्ये फायनल आन्सर लिहितो ठीक आहे i इज इक्वल टू तसं मी फायनल आन्सर डायरेक्टली लिहू शकतो तुम्हाला सांगितलं -3 इंटू साइन इनवर्स ऑफ काय रे काय 4 मायनस x डिवाइडेड बाय √20 प्लस c इज युअर फायनल आन्सर अवघड आहे का चेक करा हे आन्सर खूप इझी असतात ठीक आहे आज असेच प्रॉब्लेम करायचे आपल्याला ठीक आहे आणि आज शेवटी उद्या काय घ्यायचंय कुठला टाइप घ्यायचा थोडी हिंट देतो ठीक आहे टाइप नंबर 6 थोडंसं सांगून देतो झाला a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असेल a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असेल तर लॉग मध्ये आन्सर येत असते काल झालेत बघ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काय आणि ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर काय एकच ना काय फरक पडणार आहे लॉग मध्ये आन्सर येत असते फक्त व्हेरिएबल जर निगेटिव्ह असेल तरच साइन इनवर्स बाकी सगळ्या कंडिशन मध्ये लॉग काल घेतलं ना लॉगचे प्रॉब्लेम ठीक आहे कालचा व्हिडिओ बघून घे काय अडचण चलो इंटिग्रेशन ऑफ 4 डिवाइडेड बाय इनर स्क्वेअर रूट ऑफ 3 मायनस 6x मायनस x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू x काय I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 4 डिवाइडेड बाय inner square root of 3 minus 6x minus x square with respect to x पक्का कोणती मेथड थर्ड टर्म मेथड मग इथे लिहायचं थर्ड टर्म इज इक्वल टू काय रे 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x चा स्क्वेअर मग काय रे 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ किती आहे 6 चा स्क्वेअर मायनस घेतलं चालते बे 6 आता लेख जरा सुरुवातीचे प्रॉब्लेम मी काय करतो परफेक्ट घेतो परफेक्ट भाग केलं पुन्हा रेशो घेतात ना काय घेतले होते का रेशो वाले घेतले होते ना रेशो वाले आता पुन्हा म्हणतात सर तुम्ही परफेक्ट व्हॅल्यू घेतात त्यावेळेस नाही मी सुरुवातीला काय करतो 2 ने डिवाइड जाणार आहे डिव्हिजन म्हणजे इवन नंबर घेतो त्यानंतर ऑड नंबर घेऊ शकतो आपण मग आता i ची व्हॅल्यू किती दिली i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 4 डिवाइडेड बाय काय रे इनर स्क्वेअर रूट ऑफ प्लीज 3 प्लस 9 मायनस 9 मायनस 6x मायनस x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू x कोण कॉमन निघेल रे 4 1 अपॉन इनर स्क्वेअर 9 3 12 इथे चेक करायचं तुम्ही काय कॉमन काढायचं ह्या शेवटच्या 3 मधून काय कॉमन काढायचं मायनस कॉमन काढलं काय होतंय मायनसची टर्म प्लस मायनसची टर्म प्लस मायनसची टर्म प्लस आता परफेक्ट स्क्वेअर लिहा 4 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन परफेक्ट स्क्वेअर लिहा 12 ला पण काय लिहू शकतो इनर स्क्वेअर रूट ऑफ 12 चा स्क्वेअर मायनस 3 प्लस x चा स्क्वेअर काय पुटअप करावं लागेल काय पुटअप करावं लागेल थँक्यू पुट
टी इज इक्वल टू काय रे 3 प्लस एक्स. तसं 3 प्लस एक्स पुट करायची गरज नाही जर तुम्हाला कंपोजिट इंडिकेशन येत असेल तर, बट आपण कंपोजिट इंडिकेशन जास्त डिटेल मध्ये बघितलं नाही. ठीक आहे, आपण डायरेक्टली थोडस हटके पद्धतीने करू. काय रे डिफरन्शिएट अवर इक्वेशन रिस्पेक्ट टू एक्स. तर dt बाय dx इज इक्वल टू काय रे 1. तर dt ची व्हॅल्यू काय येते dx. तर नवीन इंटिग्रेशन आय काय होईल, हा 4 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इनर स्क्वेअर रूट ऑफ 12 चा 12 चा स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टी. मग फॉर्म्युला कोणता वापरणार आहे, तेच फॉर्म्युला 1 अपॉन इनर स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स बाय a प्लस c. तर फाइनल आंसर आय मी तर लिहितो, चेक करा. आय इज इक्वल टू 4 इंटू साइन इनवर्स ऑफ हा एक्स कोण आहे रे टी डिवाइड बाय इन स्क्वेअर रूट ऑफ 12 प्लस सी. फक्त थोडीशी मत पाहिजे, 4 इंटू साइन इनवर्स ऑफ टी ची व्हॅल्यू किती आहे रे 3 प्लस एक्स काय आणि एक्स प्लस 3 काय, काय लिहिले तरी चालतंय. 3 प्लस एक्स काय आणि एक्स प्लस 3 काय, काही लिहिले तरी चालतंय. इन स्क्वेअर रूट ऑफ 12 प्लस सी इज योर फाइनल आंसर. चलो चलो ठीक आहे, इझी आहे ना. मग आणखीन 2-3 प्रॉब्लेम करूत आणि मग आपण उद्याच्या टाइप बद्दल थोडस बोलू. ठीक आहे, नेक्स्ट हो गया. चलो नेक्स्ट प्रॉब्लेम काय रे, न्यूमरेटर मध्ये काय पाहिजे कॉन्स्टंट, डिनॉमिनेटर मध्ये काय पाहिजे क्वाड्रेटिक इक्वेशन. मग कसंही चालतंय 5 मायनस 7x प्लस एक्स स्क्वेअर नाही प्लस नाही पाहिजे, सॉरी एक्स स्क्वेअर जर प्लस असेल तर मग आधीच लिहायला पाहिजे ना, काय हरकत नाही. सॉरी मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू. आता काही जणांचा आत्मा भटकत असतोय, सर जर एक्स स्क्वेअर सोबत दुसरं कोण असेल तर कॉमन काढायचं कॉन्स्टंट. कळलं, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. मग आता चेक करा, i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3 डिवाइडेड बाय काय रे इनर स्क्वेअर रूट ऑफ हा 5 मायनस 7x मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. चेक करा रे, हा थर्ड टर्म काय येईल, थर्ड टर्म इज इक्वल टू काय रे 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ हा एक्स चा स्क्वेअर. बघा इथं मी ऑड घेतलं का, हा घाबरायचं नाही. 1/2 इंटू 7 चा स्क्वेअर, 7 7 7.5 डिवाइड बाय 2 किती 7 7 किती येते, हा 7 7 49. ठीक आहे काय झालं, हा 2 चा स्क्वेअर 4 सॉरी. ठीक आहे, मग i इज इक्वल टू काय लिहिले, हा इंटिग्रेशन ऑफ 3 डिवाइड बाय काय करायचं रे 49/4 एकदा ऍड करायचं एकदा सबट्रॅक्ट करायचं. 5 प्लस 49 डिवाइड बाय 4 मायनस 49 डिवाइड बाय 4 मायनस 7 मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग थोडीशी मत पाहिजे मला, 3 बाहेर काढतो इंटिग्रेशन मध्ये, 3 जर बाहेर गेलं तर मध्ये काय राहते 1 डिवाइडेड बाय इनर स्क्वेअर रूट ऑफ. हा चलो मला सांगा रे, ठीक आहे रे 5 20 20 प्लस हे 69 4. याच्यातून मायनस कॉमन काढा, हे राहते 7/2 मायनस एक्स चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय सबस्टिट्यूट करायचं रे, 40 इज इक्वल टू 7/2 मायनस एक्स. डिफरेंशिएट अबव इक्वेशन रिस्पेक्ट टू एक्स. dt बाय dx इज इक्वल टू किती 1 -1. हा मायनस कॉमन केलं तर प्लस येते, सॉरी. किती प्लस, मग काय रे
इथे तर प्लस वन असेल, मग तर काही टेन्शनच नाही. हा मग dt ची व्हॅल्यू काय येईल रे, dx. मग नवीन इंटिग्रेशन I इज इक्वल टू 3 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इनर स्क्वेअर रूट ऑफ, हा डायरेक्टली मी करू, इनर स्क्वेअर रूट ऑफ 69 डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टी. तुम्ही चेक करा, सेम सेम फॉर्म्युला यूज होईल आता आज. हे सोपं आहे का नाही? मग कळलं? इथे येईल रे काय, साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी. अजून एक लास्ट प्रॉब्लेम करू आणि आपण टाइप चेंज करू, ठीक आहे का? घ्यायचंय हाच 3 इंटू काय रे, साइन इनवर्स ऑफ, हा एक्स म्हणजे कोण इथं टी, डिवाइड बाय इनर स्क्वेअर रूट ऑफ 69 डिवाइड बाय 2 प्लस सी. डिनॉमिनेटर उलटून न्यूमरेटर मध्ये 3 इंटू साइन इनवर्स ऑफ, आणि मी काय करतो लगेच टी ची पण व्हॅल्यू देतो 2 टाइम्स किती रे, 7/2 प्लस एक्स डिवाइड बाय इनर स्क्वेअर रूट ऑफ 69 प्लस सी. ले इच्छा असेल तर 3 इंटू साइन इनवर्स ऑफ 2 न मल्टीप्लाय करा 7 प्लस 2x डिवाइड बाय इनर स्क्वेअर रूट ऑफ 69 प्लस सी इज युअर फायनल आंसर. चेक करा. कळलं का? चलो आणखीन एक लास्ट प्रॉब्लेम करू. हा कोणाला काही डाऊट, कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे. हा स्क्वेअर सोबत काही कॉन्स्टंट असू शकते, त्या कॉन्स्टंटला आपण बाहेर काढू शकतो, फक्त कॉन्स्टंटला. हा पडत नाही परीक्षेला, कशाला घ्यायचं? हा तुला करून दाखवायचं असेल तर देतो करून, काय अडचण नाही, दाखवतो वाटलं तर, नाही तर पुन्हा असं वाटेल तुम्हाला सरांना येते का नाही. ठीक आहे झालं. मग आता एक प्रॉब्लेम तसा घेऊ, जास्त मोठा घेणार नाही, त्यामध्ये स्मॉल ऍडजस्टमेंट करेन. हा चेक करा रे, 4 डिवाइडेड बाय इनर स्क्वेअर रूट ऑफ काय, हा 9 मायनस हा 10x, ठीक आहे, आणि मायनस 2x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx. चालते? किंवा 3 चाललं असं, 3 बी घेतलं चाललं असं, काय नाही, 4 बी घेतलं असं चाललं असं, मला काय प्रॉब्लेम नाही. मग आता थोडंच लक्ष द्या रे, इथं ऍडजस्टमेंट काय करायचं ते सांगतो. I इज इक्वल टू, हा डिनॉमिनेटर मधून मायनस कॉमन काढू शकत नाही, कारण काय रे, स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट मधून मायनस बाहेर निघते का? नाही. मग इथे चेक करा, मी एवढ्यातून 2 कॉमन काढतो, मग काय राहते रे, 9/2 किती उरते, आणि प्लस 2 काढायचं बरं का, प्लस 2 काढायचं, किती राहिलं 9/2 मायनस 5x मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. कळालं का? चलो, बाय युजिंग अ लॉ ऑफ इंडायसेस, घातांकाच्या नियमानुसार काय रे, 4 इथं रूट 2 ला मी सेपरेट रूट देऊ शकतो आणि याला सेपरेट रूट देऊ शकतो. कुणाला? बाकीच्या क्वांटिटीला, कारण हे दोन टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. कळलं? कळतंय का? 9/2 मायनस 5x मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग हे 4 आणि रूट 2 क्लिअर आहे इंटिग्रेशनच्या बाहेर, आणि इंटिग्रेशन मध्ये 1 अपॉन काय रे, इनर स्क्वेअर रूट ऑफ काय 9/2 मायनस 5x मायनस एक्स स्क्वेअर. आता चेक करा, मागच्या प्रॉब्लेम सगळ्यात प्रॉब्लेम तयार झाला का? मग काय करायचं, थर्ड टर्म इज इक्वल टू काय रे, 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ हा एक्स चा स्क्वेअर. मग 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ एक्स चा स्क्वेअर काय रे, 5 चा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर 25 डिवाइड बाय 4 म्हणजे 25/4 काय करायचंय, ऍड करायचंय, 25/4 सबट्रॅक्ट करायचंय. तर I इज इक्वल टू इथे काय रे, हा 4/√2 जर सिंप्लिफाय केलं तर काय रे, 2√2 येते का चेक करा. कारण ह्या 4 ला काय लिहू शकतो मी, 4 ला काय लिहू शकतो रे, 2 इंटू 2 लिहू शकतो का? 4 ला काय लिहू शकतो मी वरच्या, 2 इंटू 2 बरोबर आहे, डिवाइड बाय √2, आणि या 2 ला मी √2 इंटू √2 लिहू शकतो का? तर एक √2 कॅन्सल, तर काय आलं 2√2. कळालं? चलो मग काय बघा, इंटिग्रेशन मध्ये
थर्ड टर्म ऍडजस्ट करायचं 1 डिवाइडेड बाय इन स्क्वेअर रूट ऑफ काय रे आधीचा 9/2 नंतरचा किती ऍड करायचंय 25 डिवाइड बाय 4 आणि त्याच्यानंतर मायनस काय करायचंय 25/4 आणि मायनस 5x मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. पुन्हा काय अडचण असेल तर सांगत राहा. मग इथे चेक करा ह्याला लिहू शकतो 2√2 इंटू इंटिग्रेशन मध्ये 1 अपॉन प्लीज रिक्वेस्ट चेक करा हे जे ऍडिशन आहे ते करतो मी 18 आणि 25 18 2 36 36 आणि 2 38 38 आणि 5 43 43 डिवाइड बाय 4 चेक करा तुम्ही कॅल्क्युलेटर करा काय अडचण नाही 9 2 18 18 18 2 36 36 आणि 7